सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहीत आहे की मला मम्मीने 28 बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प तुमच्यापुढे ठेवलेला आहे. तर त्याप्रमाणे आज आम्ही इथे सिंदखेड राजामध्ये जिजाऊ सृष्टी ह्या भूमीमध्ये आहेत आणि लवकरात लवकर भगवान बुद्धाचा हा स्तंभ तयार करतोय आणि मूर्ती झालेली आहे. तर मूर्ती तुम्हाला दाखवते मी. तर मूर्तीला क्रॅश वगैरे नाही येऊ म्हणून आम्ही पहिला भगवान बुद्धाची मूर्ती त्या स्तंभावर ठेवणार आहेत. मित्रांनो, लगेचच आम्ही स्तूपा आपली ध्यान साधना केंद्रासाठी आणि भगवान बुद्धाच्या स्तूप बांधण्यासाठी लगेचच तयारी करणार आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे, याच्यापूर्वी मी 6 बुद्धविहार बांधून झालेले आहेत ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि हे मोठं भव्य दिव्य बुद्धविहार आणि ध्यान साधना केंद्र प्लस भिक्खू संघाचं कुटी भिक्खू संघाने म्हणजे भिक्खूनी 2 निवास होणार आहेत. भिक्खू निवास, भिक्खूनी निवास. तर इथे जवळपास 2 एकर जागा आहे. आणि अशामध्ये आम्ही बंधू आणि भगिनींनो याच्यामध्ये प्रशासनसुद्धा याच्यामध्ये जे काही अनुदान असेल किंवा भगवान बुद्धाच्या स्तूपासाठी किंवा आपल्या ध्यान साधना केंद्रासाठी धर्मदायिक आयुक्तमधून जे काही अनुदान असेल ते पण इथे लागणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब हे पण आम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आम्ही याचा हे करणार आहेत की मोठं ध्यान साधना केंद्र आहेत. लोक व्यसनाच्या आहारी जात आहेत म्हणून भगवान बुद्धाचा धम्म शांतीचा धम्म असल्यामुळे मित्रांनो सगळ्यांचा फायदा होईल. याच्यामध्ये एकच जातीचा नसून तर अनेक जाती आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत येणाऱ्या देशामधून तरी भगवान बुद्धाच्या इथे येऊन दर्शन होईल. आणि ही पावनभूमी आहे आमची जिजाऊ सृष्टी म्हणून सिंदखेड राजा इथे सगळ्याला म्हणजे हे आहे प्रचलित आहे. म्हणून आज आम्ही हा नदीचा किनारासुद्धा भेटलेला आहे गाईस. मोठी नदी आहे इथे आणि तुम्ही बघू शकता एवढे त्या लिंबाच्या झाडापर्यंत पूर्ण त्या शेवटचं जे झाड दिसते तुम्हाला पूर्ण त्या झाडाचं नाव काय माहीत नाही मला. लिंब वगैरे आहे तिथे, लिंब आहे, दुसरं एक झाड आहे. तर तिथपर्यंत पूर्ण हा परिसर आहे. आणि हा मोठा भव्य दिव्य आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात पहिलं हे ध्यान साधना केंद्र असेल. मित्रांनो, इगतपुरी इथे या ठिकाणी मोठं ध्यान साधना केंद्र आहे. त्याप्रमाणे प्यागोड्याला तिथे ध्यान साधना केंद्र आहे. अनेक ठिकठिकाणी आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा हा विदर्भ आणि ह्या विदर्भामध्ये असं भव्य दिव्य जर कोणी जर संकल्प केला असेल मित्रांनो तो मला मम्मीने केलेला आहे. आणि मला मम्मीला तुम्ही पुरेपुरे साथ द्या आणि तुमच्याही योगदानाची गरज लागणार आहे. तुम्ही पण याच्याला जे काही तुमच्या इच्छुक असतात त्याप्रमाणे तुम्ही जरी काही दिलं तर इथे भगवान बुद्धाला कोटानकोटी वंदन होणार आहे आणि त्याचं पुण्यकर्म तुम्हालाही भेटणार आहे. म्हणून आज मी तुम्हाला आजपासून काम सतत चालू आहे. आजपासून काम बंद नाही. केवळ किती वर्षे लागतील आपण त्याला बघू, परंतु हा सगळ्या समाजासाठी आणि हा मानव जातीसाठी हा संकल्प पूर्ण राबवलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच नंतर सगळेजण बघताल, सांगताल. आणि तोपर्यंत मी तुमची प्रतीक्षा करेन. याच्या पहिले आपण भगवान बुद्धाच्या भव्य दिव्य अशा मूर्तीकडे जाऊया. आणि भगवान बुद्धाचं तुम्ही मूर्ती बघून पण तुम्हाला एकदम आनंद आणि एकदम तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल अशी मला पण अपेक्षा आहे. येऊ शकता तुम्ही माझ्या मागे. तर मित्रांनो, ही अशी भव्य दिव्य भगवान बुद्धाची प्रतिमा म्हणजेच आपण ही मूर्ती तयार केलेली आहे. आणि ह्या मूर्तीला काही थोडा पण त्रास नाही येऊन म्हणून आपण एक मोठा 10 बाय 15चा असा मोठा एक चबुतऱ्यामध्ये स्तंभ उभा करत आहे की मूर्तीचं वजन जवळपास 5 टन आहे. 5 टन आहे म्हणजेच 5000 किलो वजन आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी आम्ही जे इंजिनियरकडून प्लॅन घेतलेला आहे आणि त्या प्लॅनानुसार आम्ही भगवान बुद्धाची भव्य दिव्य मूर्ती तिथे आम्ही ठेवणार आहे. कारण हे सर्व काही
काम पूर्ण सगळ्या मानवजातीसाठी आहे, त्यांच्या मनाला सुख शांती लाभण्यासाठी आहे आणि जो दुःखातून मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी आहे. तर आपल्याला बरेच काही तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. त्यासाठी काही मजुरासाठी एक रूम तयार केलेली आहे, परत अजून 4 रूम तयार करायचे आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये हा काही याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये फार मोठा प्रोजेक्ट आहे हा. तर आपला होईल असे तुम्ही सगळ्यांचा मला आशीर्वाद असू द्या की मी काम हाती घेतलेलं हे लवकरात लवकर हो. आणि मित्रांनो, माझ्या पाठीमागे धम्म असल्यामुळे ही सगळी काही मी धम्मावर जबाबदारी सोडून देत आहे. आपण मानवजात म्हणजे संकल्प करण्याचा आपला एक हेतू असतो, चांगला हेतू असतो, परंतु बाकीचं जे काय असेल ते भगवान बुद्धाच्या धम्मावर मी सोडणार आहे. जे काही होणार आहे भगवंताच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला शक्ती आणि हे मिळो, मला ऊर्जा मिळो, हीच मी अपेक्षा करीन. तुम्ही रूम बघू शकता. तर मित्रांनो, हा रूम पण एक झालेला आहे. अजून ह्याच सारख्या आणि 4 रूम करायच्यात, कारण सर्व कामगार आपण MP साईडचे घेतलेले आहेत, कारण अनुभवी लोक आहेत आणि प्लॅन म्हणजे इंजिनियर प्लॅनिंग असल्यामुळे जबरदस्त आहे. तर एक 2 घमेले टाका ना. तर मी पण सुद्धा याच्यामध्ये 5 घमेले ह्या भगवंताच्या मूर्तीसाठी मी स्वतःच टाकणार आहे पायाभरणीसाठी. तर आपलं पुण्यकर्म जर वाढून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो, सगळ्यांना माझा परत एकदा जय भीम, नमो बुद्धा, नमस्कार. तर मित्रांनो, ही बघा मोठी नदी आहे, भव्य दिव्य, आणि ही नदी दुधना खालून वरतून खाली येते. आणि हा परिसर बघू शकता तुम्ही. हा परिसर म्हणजे बघा ना तुम्ही, इथपासून रोड बघा कुठे राहिला, आणि ते लिंबाचं झाड बघू शकता तुम्ही. ते लिंबाचं झाड, तर तो खांब, मोठा खांब, हा बघा खांब, त्या खांबापर्यंत आपली 7-12 इथपर्यंत आपल्या सम्यक बौद्धिक संस्थेला काकडे सरांनी दिलेली आहे. ॲडव्होकेट काकडे सर, त्यांचा मुलगा ॲडव्होकेट आहे आणि ते सुद्धा ॲडव्होकेट असल्यामुळे ही जमीन पूर्ण त्यांनी दान स्वरूपामध्ये आम्हाला प्रदान केलेली आहे. मित्रांनो, बघू शकता हे निसर्गमय वातावरण हे पूर्ण भिक्खू संघासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटतं? आता त्याचं स्वरूप केव्हा आपण उघड्या डोळ्यानं आपण जेव्हा संकल्प करतो, त्याचं पूर्ण वर्णन करतो, तर ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून करतो.
तर मित्रांनो बघा आता तो खांबापर्यंत तर पूर्ण ही जमीन सर्व पूर्ण ही तर तुम्हाला मी परत एकदा रिपीट करून सांगते मित्रांनो की ह्याच साईडला ध्यानसाधना केंद्र आहे आणि त्यांचं म्हणजे एवढं मोठं इथे भव्य दिव्य ध्यानसाधना केंद्र होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचा म्युझिक होणार आहे, मोठं स्तूप होणार आहे, भिक्खू संघासाठी कुटी होणार आहे, भिक्खुनीसाठी सुद्धा कुट्टी होणार आहे. मित्रांनो राहिला माझा दुसरा संकल्प तर तो तुम्हाला सांगून टाकते. तर आपल्या भिक्खू संघासाठी 1+1 एक हॉस्पिटलसुद्धा इथे होणार आहे आणि सम्यक बहुउद्देशी संस्थेच्या माध्यमातून हा सगळा काही प्रोजेक्ट राबवणार आहेत आम्ही. आणि ह्या काळामध्ये भिक्खू संघाची तुम्हाला माहीत आहे की भिक्खू संघासाठी जर भिक्खू संघाला एखाद्या भंतेजीला जर आपण ॲडमिट केलं उदाहरणार्थामध्ये तर डॉक्टर नेहमी मानव जातीला म्हणजे सगळ्या नागरिकांना एकच तत्व असतं की भंतेजी जरी असले आपले धर्मगुरू असले तर डॉक्टरचं कर्तव्य असते की तुम्ही युनिफॉर्म घाला. तर त्यांना तो गणवेश म्हणजे युनिफॉर्म घालावा लागतो हॉस्पिटलमधला. तर त्यासाठी आपले जे धर्मगुरू असतात तर माझा संकल्प आहे की आपलं हॉस्पिटल इथे असलं पाहिजे आणि त्या जेणेकरून जो काही महाराष्ट्रामधून भिक्खू संघ येईल, कानाकोपऱ्यातून सगळं भारतामधून जो भिक्खू संघ येईल तर इथेच मी त्यांच्यासाठी हेही संकल्प केला की इथे त्यांची एक निधनभूमी मध्ये निधन झाल्यानंतर त्यांची अग्निभूमी इथेच मी तिथे स्थापन करणार आहे की ते मी संकल्प केलेला आहे. मित्रांनो माझ्या संकल्पाला नक्कीच तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करा. सगळे मला तुमची अपेक्षा परत करते मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेची. तर मित्रांनो ह्या असा संकल्प मी अशोक सम्राटाने आपल्या देशामध्ये 84,000 स्तूप अशोक सम्राटाच्या नंतरचा जो काही संकल्प मी महाराष्ट्रामध्ये केलेला आहे बंधू आणि भगिनींनो, तर माझा संकल्प हा म्हणता येईल की दुसरा. स्वतःची स्तुती कोणी करायला नाही पाहिजे परंतु तुमच्यापर्यंत पोहोचेल कसे म्हणून मला स्वतःच्या तोंडातून सांगावं लागले की हा संकल्प मी 28 बुद्ध विहाराचा सगळ्या जनतेला माहीत आहे, आपल्या बुद्धिस्ट जनतेला माहीत आहे, विदेशाला सर्वांना नाव माहीत आहे भगवान बुद्धाची भूमी बुद्धिझम. म्हणून मित्रांनो हा संकल्प मी केलेला आहे की त्यांचं सगळं काही इकडे पूर्ण त्यांचं राहण्याचं खाण्याचं आणि हॉस्पिटलचा पूर्ण ह्या परिसरामध्ये सर्व काही हे होणार आहे आणि हे सगळं श्रेय जाणार आहे काकडे परिवाराला. कारण काकडे परिवाराने ही पूर्ण जागा आज दान दिलेले आहे. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये दानशूर लोक आहेत. बघा ॲडव्होकेट आपण बघतो की ॲडव्होकेट आपण काही ठिकाणी आपण बघतो की ॲडव्होकेट बरेच पैसे घेण्याचा प्रयत्न करतात, काही आपल्याला चांगले करून देतात, दोन्ही त्यांच्या हातात असतं. परंतु आज काकडे परिवाराने आम्हाला समजून दिलं की मानव म्हणजे किती लोकांमध्ये किती गुण आहेत. आज भगवान बुद्धाच्या धम्मकार्यासाठी त्यांनी कोटीवादी रुपयाची जागा संस्थेला दान करून त्यांनी मोठं पुण्यकर्म कमावलेलं आहे. मित्रांनो ज्याच्याकडे माझा व्हिडिओ जाईल त्यांनी नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा प्रोजेक्ट फार मोठा आहे. हा प्रोजेक्ट लवकरच आम्ही याची तयारी करू आणि तुम्हाला सर्वांना इथे यायचंच आहे. जय भीम, नमो बुद्धाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.